नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे कोण होते नवल भतेना? लक्षात घ्या, नवल भतेना यांच्याबद्दलची माहिती ही तुम्हाला कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार नाही. नाही इतिहासाच्या कोणत्याच संदर्भ ग्रंथामध्ये या ठिकाणी मिळेल. नवल भतेना कोणते समाजसेवी होते का? नवल भतेना कोणते क्रांतिकारक होते का? की नवल भतेना कोणते काँग्रेसचे बडे नेते होते का? अशा प्रकारचा सवाल तुमच्या मनामध्ये आला असेल. मात्र लक्षात घ्या, यापैकी नवल भतेना कोणच नव्हते. मग नवल भतेना कोण होते? तर नवल भतेना होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परमस्नेही. बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना यांची भेट जी झाली ती कोलंबिया विद्यापीठात आणि कोलंबिया विद्यापीठातून हा मैत्रीचा प्रवास सुरू झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या क्षणापर्यंत या दोघांची मैत्री या ठिकाणी टिकली आणि नवल भतेनानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध प्रकारच्या संकटात, सामाजिक संकटामध्ये, आर्थिक संकटामध्ये या नवल भतेनांनी बाबासाहेब आंबेडकरांना जात, धर्म याही पलीकडे जाऊन त्यांना मोठ्या प्रमाणावर सहाय्य केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर ही जी मैत्री होती, या मैत्रीला जातीचं बंधन नव्हतं, या मैत्रीला धर्माचं बंधन नव्हतं, तर ही एक निखळ आणि निस्सीम अशी मैत्री या ठिकाणी होती. तर बाबासाहेब आंबेडकरांनी या नवल भतेना यांना आणि नवल भतेना यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलेल्या पत्रांमधनं या दोघांच्या मैत्रीबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे जे चरित्रकार आहे, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलं ते म्हणजे चांगदेव खिरमोडे आणि दुसरे महत्वाचे म्हणजे धनंजय कीर. तर या दोघांच्याही या ठिकाणी चरित्र ग्रंथांमध्ये आपल्याला या नवल भतेना यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना यांची मैत्री कशा स्वरूपातील होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणकोणत्या संकटामध्ये नवल भतेना उपयोगी त्यांना पडले, याबद्दलची माहिती आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायची आहे. हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील ते या ठिकाणी शेअर करा. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, आपल्या सर्वांना तर हे माहिती आहे, की बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये एम.ए. आणि पी.एच.डी करण्यासाठी या ठिकाणी गेले. एम.ए. पी.एच.डी साठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हा विषय या ठिकाणी निवडला होता आणि त्याच काळामध्ये नवल भतेना हे रसायनशास्त्राचे अभ्यासक म्हणून तिथे या ठिकाणी आले होते आणि त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना या दोघांची या ठिकाणी भेट होती आणि तिथून या ठिकाणी या दोघांमधल्या मैत्रीचा धागा हा त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत या ठिकाणी सुरू होतो अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळते. लक्षात घ्या, चांगदेव खिरमोडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र लिहिलं, त्या चरित्रामध्ये माहिती असे मिळते, की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या ठिकाणी पुस्तकं खरेदी करायला अमेरिकेमध्ये जात होते, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी नवल भतेनांना आपल्या सोबत या ठिकाणी ठेवलं आणि नवल भतेनांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये पुस्तकं खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. दुसरा महत्वाचा मुद्दा असा, की जेव्हा बडोदा संस्थानानं बाबासाहेब आंबेडकरांची स्कॉलरशिप बंद केली आणि त्यानंतर त्यांना आता पत्र पाठवलं, की तुमची शिष्यवृत्ती समाप्त झालेली आहे. तुम्हाला आता बडोदा संस्थानामध्ये चाकरी करण्यासाठी यायचं आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना नाईलाजास्तव आपलं शिक्षण अर्धवट ठेवून भारतामध्ये या ठिकाणी यावं लागलं. भारतात आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानामध्ये या ठिकाणी ते रुजू झाले. मात्र बडोदा संस्थानामधला जो जाती व्यवस्था जी होती, तर त्या जाती व्यवस्थेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना बसले आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा संस्थानामध्ये राहण्यासाठी एक निवासस्थान देखील मिळालं नाही आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाडांची परवानगी घेऊन ती नोकरी या ठिकाणी सोडून दिली आणि बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांपुढे मोठं संकट होतं ते म्हणजे आर्थिक संकट आणि या आर्थिक संकटातून बाहेर कसं पडायचं, आपल्या करिअरला सुरुवात कशी करायची याचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना होता. त्याही वेळेस या ठिकाणी मदतीला धावले ते म्हणजे नवल भतेना. लक्षात घ्या, या नवल भतेनांनी काय केलं तर पारसी समुदायाची जी लहान मुलं होती त्यांना एकत्रित केलं आणि त्यांची शिकवणी वर्ग चालवण्याची जबाबदारी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिली. तर बाबासाहेब आंबेडकर सिडनहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याच्या आधी ते पारसी मुलांची शिकवणूक वर्ग या ठिकाणी घेत होते. त्यांची शिकवणी घेत होते
हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्या शिकवणी वर्गामधनं बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा ₹50 या ठिकाणी मिळत होते. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. लक्षात घ्या, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की बाबासाहेब आंबेडकर जे आहे, हे बाबासाहेब आंबेडकर हे सिडनहम कॉलेजमध्ये सन 1917 च्या दरम्यान या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून या ठिकाणी रुजू झाले. त्या काळामध्ये अशी प्रथा होती किंवा व्यवस्था होती, की ब्रिटिशांच्या शिक्षण संस्थांमध्ये जर एका भारतीय व्यक्तीला जर नोकरी मिळवायची असेल, तर कोणाच्या तरी महत्त्वाच्या व्यक्तीची शिफारस पत्र जोडणं गरजेचं असतं. आणि म्हणून मग याही काळामध्ये नवल भतीलाच बाबासाहेब आंबेडकरांचे उपयोगी पडले आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी एक शिफारस पत्र मिळवून दिलं. ते काँग्रेसचे दिग्गज नेते असणारे दिनशा वॉचा यांच्या. दिनशा वॉचा हे या नवल भतेरा यांच्या या ठिकाणी दूरचे नातेवाईक होते आणि या नवल भतेना यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि दिनशा वॉचा यांची अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातच भेट या ठिकाणी घडवून दिली होती. आणि म्हणून दिनशा वॉचा देखील बाबासाहेब आंबेडकरांना ओळखणारे होते आणि म्हणून मग नवल भतेना यांच्या सांगण्यावरनं दिनशा वॉचा यांनी बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक शिफारस पत्र दिलं आणि त्या शिफारस पत्राच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांना सिडनहम कॉलेजमध्ये इथे या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून या ठिकाणी घेण्यात आलं. लक्षात घ्या, या सिडनहम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी एकूण वेतन होतं ते म्हणजे ₹450 आणि या ₹450 पैकी बाबासाहेब आंबेडकर ₹350 दरमहा बचत करत होते आणि ती बचत जी आहे, ती या ठिकाणी नवल भतेना यांच्याकडे या ठिकाणी दिली जात होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता ₹450 मधनं ₹350 बचत का करायची? तर यासाठी याचं कारण असं होतं, की बाबासाहेब आंबेडकरांना हे लंडनमधल्या ग्रेसिन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या विद्यापीठांमध्ये त्यांचं राहिलेलं अर्धवट शिक्षण हे पूर्ण करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी जायचं होतं. आणि त्यासाठी ते पैशाची जमावजमा करत होते. आपल्याकडचे पैसे खर्च होतील म्हणून ₹450 तील ₹350 ते नवल भतेना जे आहे त्यांच्याकडे या ठिकाणी ठेवत होते. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवल भतेना यांच्यासोबत एक महत्त्वाची स्टॉक अँड शेअर्स ॲडव्हायझरी कंपनी या ठिकाणी सुरू केली होती. हा पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना या दोघांनी स्टॉक अँड शेअर ॲडव्हायझर कंपनी या ठिकाणी स्थापन केली होती. मात्र दुर्दैव असं की ही कंपनी या ठिकाणी जास्त दीर्घकाळ या ठिकाणी चालली नाही. अशी पण माहिती आपल्याला मिळते. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला सुरुवात करतात ते म्हणजे मूकनायक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून. आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की 31 जानेवारी सन 1920 ला मूकनायकचा पहिला अंक या ठिकाणी प्रकाशित होतो. तर लक्षात घ्या, मूकनायकाच्या या पहिल्या अंकापासून मूकनायक या वर्तमानपत्राला गोदरेज कंपनीची जाहिरात या ठिकाणी आहे, हे आपल्या निदर्शनास या ठिकाणी येतं. तर गोदरेजचं जे कपाट आहे त्या कपाटाची जाहिरात ही या ठिकाणी मूकनायक या वर्तमानपत्राला मिळत होती, असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या 1920 चा कालखंड आहे. त्या कालखंडातील जाती व्यवस्था अतिउच्च शिखराला पोहोचलेली होती. या काळामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील जाती व्यवस्थेचे खूप सारे चटके या ठिकाणी बसलेले होते आणि या काळामध्ये एका अस्पृश्य दलित समाजाच्या वर्तमानपत्राला फारसे कोणी जाहिरात द्यायला तयार नव्हते. त्या काळामध्ये उद्योगपती असणारे गोदरेज यांनी आपल्या कपाटाची जाहिरात ही जी मूकनायक या वर्तमानपत्राला दिली, त्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका ही नवल भतेला यांचीच या ठिकाणी होती. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा नवल भतेना यांना पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, की या गोदरेज कंपनीची जाहिरात ही या ठिकाणी या मूकनायक अंकाला या ठिकाणी किंवा त्यांच्या वर्तमानपत्राला या ठिकाणी मिळवून द्या. अशा प्रकारची विनंती शिफारस किंवा विनंती पत्र देखील बाबासाहेब आंबेडकरांनी नवल भतेना यांना या ठिकाणी पाठवल्याचे दिसतं. आणि त्यामुळं गोदरेज या कंपनीची जाहिरात ही मूकनायकच्या पहिल्या अंकापासून आपल्याला इथे या ठिकाणी मिळत होती, असं एकंदरीत दिसून येतं. साधारणतः आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1922-23 च्या दरम्यान त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी विदेशामध्ये जातात आणि ग्रेस इन विद्यापीठामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या विद्यापीठांमध्ये ते आपलं शिक्षण पूर्ण करताना आपल्याला दिसून येतं. याच दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे ₹350 या ठिकाणी नवल भतेना यांच्याकडे दरमहा या ठिकाणी जमा केले होते, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या कामी आले. नवल भतेनांनी ते सर्व पैसे सांभाळून ठेवले आणि बाबासाहेब आंबेडकरांना विदेशातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते देऊ केले.
मात्र तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांना पैशांची अडचण या ठिकाणी भासली. तेव्हा या नवल भतेना यांनीच या ठिकाणी एक वचनपत्रावर ₹5,000 कर्ज बाबासाहेब आंबेडकरांना उपलब्ध करून दिलं आणि त्या पैशाच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी विदेशामध्ये ग्रेसिन आणि त्याचबरोबर या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते जाऊ शकले. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये किंवा ग्रेसिन विद्यापीठामध्ये हे आपलं शिक्षण पूर्ण करत होते, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घरची स्थिती ही खूप जास्त हलाखीची होती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की बाबासाहेब आंबेडकरांची जी पत्नी होती रमाबाई, तर त्या रमाबाईंना देखील त्या काळामध्ये खूप साऱ्या यातना या ठिकाणी सहन कराव्या लागत होत्या. त्यांना या ठिकाणी गौऱ्या थापण्यासाठी लोकांच्या घरी या ठिकाणी जावं लागत होतं. त्याचबरोबर त्यांना अनेक असे संकटांना, आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत होतं. घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी, घराचे समस्या सोडवण्यासाठी. तेव्हा रमाबाई बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवत होते आणि आर्थिक संकटाबद्दल ते सांगत होते. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी नवल भतेना यांनाच या ठिकाणी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं, की रमाबाईंना पैशांची गरज आहे, तर तुम्ही त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी द्या. अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला त्या पत्रव्यवहारातून या ठिकाणी पाहायला भेटतो. तेव्हा नवल भतेना यांनी कसल्याही प्रकारची पर्वा न करता त्यांनी होता होईल तेवढी मदत ही रमाबाईंना या ठिकाणी दिली होती. या पद्धतीची माहिती पण आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनमध्ये वास्तव्यामध्ये होते, तेव्हा ते आपल्याला आवडणारे पुस्तकं तिथून खरेदी करायचे आणि ते पुस्तकं ते भारतामध्ये या ठिकाणी पाठवायचे. त्यावेळेस ते नवल भतेना यांनाच या ठिकाणी पत्र पाठवायचे आणि सांगायचे, की या ठिकाणी विदेशातून मी काही पुस्तकं या ठिकाणी पाठवत आहे. तर ते पुस्तकं तुम्ही डॉकयार्डवरनं या ठिकाणी कलेक्ट करा. साहजिकच ती पुस्तकं जी पाठवलेली आहे, ते घेण्यासाठी नवल भतेरा हे स्वतःहून या ठिकाणी जात होते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात जास्त प्रेम जर कशावर होतं, ते पुस्तकांवर होतं आणि हे पुस्तकं ते या ठिकाणी मोठ्या विश्वासानं नवल भतेना यांना या ठिकाणी सांगत होते, की ते पुस्तकं तुम्ही या ठिकाणी स्वतःकडे या ठिकाणी सांभाळून ठेवा किंवा ते पुस्तकं डॉक्युमेंटमधून कलेक्ट करा. तर या दोघांमधला हा या पद्धतीचा स्नेहभाव राहिल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनमधनं भारतामध्ये आले, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा पैशाची चणचण या ठिकाणी भासली. तेव्हा नवल भतेदा यांच्या ज्या ठिकाणी शिफारसीवर या ठिकाणी बाटली बॉय इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटन्सी या संस्थेमध्ये अंशकालीन नोकरीसाठी बाबासाहेब आंबेडकरांना नवल भतेना यांनी त्या ठिकाणी इथे या ठिकाणी रुजू केलं होतं, असं एकंदरीत दिसतं. तर या पद्धतीचा बाटली बॉय इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटन्सीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जे काम करू लागले, ते नवल भतेना यांच्यामुळेच या ठिकाणी काम करू लागले. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी नवल भतेनांना काही पत्र पाठवले, ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की माझा मुलगा जो आहे तो म्हणजे यशवंतराव आंबेडकर आणि त्याचबरोबर मुकुंदराव या दोघांनाही तुम्ही या ठिकाणी अशी काही व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध करून द्या, की ज्या व्यवसायातून त्यांची दिनचर्या या ठिकाणी चालेल. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरनं या नवल भतेना यांनी या ठिकाणी सिमेंटची फॅक्टरी या ठिकाणी यशवंतरावांना या ठिकाणी टाकून दिली होती. या प्रकारचा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. याचबरोबर आपल्याला हाही संदर्भ या ठिकाणी पाहायला भेटतो. मुकुंदराव आंबेडकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी यशवंतराव आंबेडकर या दोघांनाही या नवल भतेना जे आहेत त्यांनी या ठिकाणी एक लॉन्ड्रीचा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये खुला करून दिला होता. या पद्धतीची पण माहिती या ठिकाणी मिळते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि नवल भतेना यांचे जे संबंध होते हे अत्यंत मित्रत्वाचे तर होतेच, मात्र ते कौटुंबिक संबंध देखील या ठिकाणी राहिलेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या गोष्ट आहे ती म्हणजे पुणे कराराची. आता लक्षात घ्या नवल भतेना आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघं एकमेकांचे परमस्नेही या ठिकाणी राहिलेले होते आणि नवल भतेनांनी वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मदत केल्याची माहिती देखील या ठिकाणी मिळते. मग या संपूर्ण काळामध्ये जेव्हा पुणे करार होत होता आणि महात्मा गांधींचे प्राण हे बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती होते. कारण जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघ मागे घेण्याची शिफारस गांधींना करत नाही, तोपर्यंत गांधी या ठिकाणी आपलं उपोषण जे आहे, ते या ठिकाणी सोडणार नाही. अशी ती संपूर्ण व्यवस्था होती, अशी ती संपूर्ण परिस्थिती होती. म्हणजे गांधींचा प्राण वाचवण्याची जबाबदारी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती आहे. हे सगळं चित्र भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असताना त्या काळामध्ये दिनशा वॉटसन व्यक्ती, ज्या दिनशा वॉटसननी बाबासाहेब आंबेडकरांची शिफारस या ठिकाणी सिडेनहम कॉलेजमध्ये रुजू व्हावं,
यासाठी करून दिली होती. ते दिनशा वॉचच्या ते या ठिकाणी या नवल भतेनांकडे या ठिकाणी जातात आणि नवल भतेनांना ते रिक्वेस्ट करतात, की तुम्ही बाबासाहेबांसोबत बोलून आणि गांधींचे प्राण या ठिकाणी वाचवण्याची विनंती या ठिकाणी करा. तेव्हा लक्षात घ्या, नवल भतेना यांनी बाबासाहेब आंबेडकर माझे जवळचे मित्र आहेत, मी त्यांना समजावून सांगतो अशी भूमिका घेतली नाही. त्यांनी स्पष्टपणे दिनशा वॉचला सांगितलं, की बाबासाहेब आंबेडकर ते त्यांच्या समाजाची लढाई या ठिकाणी लढतात आणि महात्मा गांधी हे त्यांच्या समाजाची या ठिकाणी लढाई या ठिकाणी लढतायत. आणि त्यामुळे आम्ही दोघं जरी या ठिकाणी मित्र असलो, तरी देखील या ठिकाणी मी या गांधी आंबेडकरांच्या संघर्षामध्ये मी या ठिकाणी मध्यस्थी या ठिकाणी करणार नाही. बाबासाहेब आंबेडकर हे सुज्ञ आहेत. ते योग्य ते मार्ग यातून या ठिकाणी काढतील. अशा प्रकारची भूमिका पुणे करारामध्ये मध्यस्थी करण्यास नकार देणारी भूमिका ही नवल भटेरांनी त्या काळामध्ये घेतली होती, असं एकंदरीत दिसून येतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर नंतर मंत्री बनतात. व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचे ते या ठिकाणी मंत्री बनल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस या ठिकाणी शक्य होईल त्या वेळेस नवल भतेना जे आहेत त्यांना भेटण्यासाठी जात असं किंवा आपल्याकडचा एक पिऊन पाठवून नवल भतेनांना ते स्वतःच्या कारमधनं त्या ठिकाणी त्यांच्या शासकीय निवासामध्ये भेटण्यासाठी बोलवत होते. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आपल्याला ही पण या ठिकाणी माहिती मिळते, की बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण जे या ठिकाणी झालं, तर त्या महापरिनिर्वाणाच्या आधी 2 महिन्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी खास आपला पिऊन पाठवून त्यांनी या ठिकाणी नवल भटेनांना बोलवून घेतलं होतं आणि एका बंद खोलीमध्ये एक कौटुंबिक चर्चा त्यांनी या ठिकाणी नवल भतेना यांच्यासोबत या ठिकाणी केली होती, अशी देखील माहिती या ठिकाणी मिळते. तेव्हा मित्रांनो या पद्धतीचं नवल भतेना हे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत जवळचे आणि एक प्रेमी हितसंबंध या ठिकाणी यांचे राहिले आहेत. मित्रत्वाचे संबंध या ठिकाणी राहिलेले आहेत आणि हे नवल भतेना जे आहे, हे शेवटपर्यंत ते जरी पारसी समुदायाचे असले बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असले तरी देखील जातीची, धर्माची आणि त्याचबरोबर पंथाचे सर्व बंधनं जे आहे ते तोडून या दोघांचे एकमेकांसोबत मैत्रीचे संबंध या ठिकाणी राहिले होते आणि ही मैत्री शेवटपर्यंत टिकली होती. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये बस एवढंच. नवल भतेना कोण होते याची माहिती आज तुम्हाला इथे या ठिकाणी मिळाली असेल. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा. कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना देखील हे लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा. थांबूया इथं. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.